आज आहे गुरुवार म्हणजेच 25 डिसेंबर. तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मी माझ्या माहेरी आलेली आहे कालच. म्हणजे रात्री 10 वाजले होते मला यायला. तर आता सकाळचे 7 वाजले आहेत. मी इथे चहा ठेवला आहे माझ्यासाठी. चहा घेते गरम गरम. नगरला खूप थंडी आहे. कुणी अहिल्यानगरचं असेल तर त्यांना माहीतच असेल. चहा घेतला आणि बाहेर ऊन आलं होतं, त्यामुळे मी इथं ओट्यावर उन्हात बसण्यासाठी आले होते. हे आईची झाडं आहेत सगळी बाहेरची. गुलाबाची झाडं पहा, गुलाबाला खूप फुलं आली होती. आणि हे कुंदाचं झाड आहे. आता याचं सीझन नाही आहे, त्यामुळे याला फुलं नाही आहेत. नाही तर खूप छान फुलं असतात याला. आणि पलीकडे रातराणी आहे. तर इथे थोडा वेळ जिन्यात मी बसणार आहे उन्हाला, कारण खूप थंडी वाजती आहे. आणि नंतर नाश्ता करणार आहे. आता इथे वहिनींनी नाश्ता केला होता, उपीट केलं होतं आम्हाला. नाश्ता केला छान, म्हणजे आयता नाश्ता केला आज. माहेरी आल्यावर हीच मज्जा असती. आणि आता 12 वाजलेत. मी आंघोळ करून घेते, कारण माझी बहीण आणि तिची मुलगी येते. आम्हाला बाहेर जायचं आहे दोघींना. आता माझं आवरलं होतं. आम्ही जेवण वगैरे करून आम्ही तिघी बाहेर चाललो होतो. आम्हाला थोडी खरेदी करायची होती. आता इथे पाहू शकता, आम्ही हे सोनाराच्या दुकानात आलो आहे आम्ही. तर मी तुम्हाला दाखवेनच, पुढे कंटिन्यू व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेलच आम्ही काय काय खरेदी केली ते. इथे मोत्यांच्या बांगड्या पाहत होती माझी बहीण संक्रांतीसाठी. खूप छान डिझाईन होत्या, पण साईज आम्हाला मिळत नव्हती. बराच वेळ आम्ही हे दागिने पाहिले मोत्यांचे. आणि इथे माझ्या बहिणीच्या मुलीसाठी पैंजण पाहायचे होते आम्हाला, तेच आम्ही पाहतोय. 2-3 आवडले पण होते आम्हाला, पण तिचे साईजला कमी होत होतं, त्यामुळे आम्ही अजून पाहत होतो. खूप छान डिझाईन होत्या, पण साईजचा थोडा प्रॉब्लेम येत होता. आणि हे 18 कॅरेटचे मिनी गंठण आहेत. खूप सुंदर होते, वाटतच नव्हते 18 कॅरेटचे आहे म्हणून, कारण सोन्याचे भाव आता खूप वाढले आहेत. तर हे ताई एक ट्राय करून पाहत होती, तिला एक आवडलं होतं. खूप छान डिझाईन होती त्याची. आणि हे काउंटरच पूर्ण 18 कॅरेटच्या दागिन्यांचं होतं. हे कानातले पण 18 कॅरेटचे होते. खूप छान वाटत होते. डिझाईन खूप सुंदर होते इथे. आणि इथे परत आम्ही मोत्यांच्या काउंटरवर आलो. इथे हे मोत्यांचे दागिने आहेत. खूप छान छान होते. संक्रांतीमुळे खूप छान मोत्यांचे दागिने आले होते यांच्याकडे, तेच आम्ही पाहत होतो. आणि आम्ही माहेरी काय काय खरेदी केली ना, त्याचा मी एक व्हिडिओ वेगळा बनवेल. कारण काय होतं आहे, खूप मोठा व्हिडिओ होतो आहे बाहेर गेल्यामुळे, आणि मग मलाही टाईम भेटत नाही आहे. तर मी एकदाच घरी गेल्यानंतर सगळं 2-3 दिवसाची काय शॉपिंग केली त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल. आता आम्ही इथून निघलो होतो बाहेर, आणि आम्हाला पुढे जायचं होतं अजून काही खरेदीसाठी. चला मग तिथे भेटूया. तर आम्ही इथे आलो आहे कोहिनूर मॉलला. अहिल्यानगरीमध्ये जे राहतात त्यांना माहीतच असेल, कोहिनूर मॉल खूप फेमस आहे खरेदीसाठी. छान कपडे मिळतात इथे. कपडे काय सगळंच आहे इथे, सगळ्या गोष्टी मिळतात. आणि इथे काहीतरी प्रोग्राम चालू होता, मला माहीत नाही काय प्रोग्राम होता. आम्ही आता आत गेलो. हे ग्राउंड फ्लोअर आहे. आम्ही डायरेक्ट वरती गेलो कपड्यांच्या सेक्शनला. हे रेडीमेड ब्लाऊज होते इथे. आम्ही पाहिले, पण आम्हाला दोघींनाही काही आवडले नाही इथे एक पण. आणि संक्रांतीमुळे इथे खूप ब्लॅक साड्यांचा खूप स्टॉक आलेला होता. खूप छान छान ब्लॅक साड्या होत्या. ही माझ्या बहिणीच्या मुलीला साडी आवडली होती, पण खूप लाईट कलर होता, त्यामुळे आम्हाला काही एवढी आवडली नाही. डिझाईन खूप छान होती, फक्त कलर नाही आवडला. आणि ही एक साडी आम्हाला दोघींना खूप आवडली होती, पण खूप महागाची होती. आता काही कार्यक्रमही नाही आहे आणि कुणाचं लग्नही नाही आहे, त्यामुळे आम्ही ती परत ठेवून दिली. आणि इथे या काउंटरवर आलो होतो कॉटनच्या साड्या पाहण्यासाठी. खूप छान छान होत्या, पण आम्हाला जशी पाहिजे तशी मिळाली नाही. तरी एक साडी घेतली आहे, मी तुम्हाला नंतर दाखवेल. ती ताईने घेतली आहे.
आणि हे सांताक्लॉज मिळाले होते आम्हाला इथे. आम्ही इथे ब्लँकेट घ्यायला आलो होतो, ताईला घ्यायची होती. त्यांनी आम्हाला चॉकलेट्स दिले कारण 25 डिसेंबर होतं, नाताळाचा दिवस होता म्हणून. इथे ब्लँकेटला ऑफर होते 40%. आणि हे पर्स पण खूप छान होत्या इथे. आता आमची खरेदी झाली होती, आम्ही निघालो इथून. अंधार झाला होता आम्हाला जाता जाता. निघायला पण उशीरच झाला होता घरून. संध्याकाळचा व्ह्यू पाहू शकतो तुम्ही, छान दिसतोय. आता इथे आम्ही इमिटेशन ज्वेलरीचं दुकान आहे एक, म्हणजे आम्ही कायम येतो इथे. खूप छान वस्तू असतात इथे, ज्वेलरी पण खूप छान मिळते. इथे आलो होतो बघण्यासाठी. आणि यांचं आता मोत्यांचे तिळाचे दागिने वगैरे खूप छान स्टॉक आला होता यांच्याकडे संक्रांतीमुळे. आणि वाणासाठी पण देण्यासाठी खूप छान छान वस्तू आणल्या होत्या यांनी. आम्ही दोघी पाहत होतो, पण आम्ही दोघी काहीतरी ठरवून आलो होते ते घेण्यासाठी, पण आम्हाला काय ती गोष्ट मिळाली नाही. ज्वेलरीमध्येच घ्यायचं होतं आम्हाला. आणि तेव्हा आईने घरी स्वयंपाक करून ठेवला होता, पनीरची भाजी, चपाती. जेवणं केली आणि आता 11 वाजले होते. आम्ही इथे आलतो मसाला दूध पिण्यासाठी. घरापासून जवळच होतं. माझा भाऊ, आई, ताई, दीदी आणि आयुष असे आम्ही आलो होतो 5-6 जण. आयुषने ते खरवस घेतली होती, मी घेतले मसाला दूध. खूप छान होतं. 11-11:30 वाजले होते, त्यामुळे दूध खूप घट्ट होतं. आणि मलाही पाहू शकता तुम्ही, कलरवरनंही कळत असेल. आणि ते खूप गर्दी असते, थंडी खूप वाजत होती, त्यामुळे हे मसाला दूध प्यायला खूप मजा येत होती. टेस्टही खूप छान होती. आता आम्ही परत चाललो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.